दिव्यांगाच्या पगाराची घोषणा होत नाही आणि तारीख निश्चित होत नाही कर्जमाफीची, तोपर्यंत आम्ही काही मागं हटणार नाही. आम्ही हे आंदोलन चालू ठेवू. 2 ऑक्टोबर मुंबई येणार आणि मंत्रालय घेरणार हे मात्र निश्चित. देशातला आमचा पालकच म्हणजे मंत्री म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, तोच जर असा उठसूट जर हे करत असेल, वक्तव्य करत तर चुकीचं आहे. तर भाऊ, शेतकरी प्रश्नावरती वारंवार आहे ना, प्रशासनाकडून सरकारकडून कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतली जात नाही. तुम्ही काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. एकंदरीत अधिवेशन चालू आहे, काय नेमकं मुद्दे असणार आहेत आणि शेतकरी प्रश्नावरती काय नेमकं चर्चा होणार आहे? काल आमची 4.5-5 घंटे मीटिंग झाली. त्याच्यात सगळे बऱ्यापैकी 10-15 मंत्री हजर होते आणि आता त्यांनी काही आश्वासन दिले, काही निर्णय त्याच्यावर होणं बाकी आहे. जेपर्यंत शासन निर्णय होत नाही, दिव्यांगाच्या पगाराची घोषणा होत नाही आणि तारीख निश्चित होत नाही कर्जमाफीची, तोपर्यंत आम्ही काही मागं हटणार नाही. आम्ही हे आंदोलन चालू ठेवू. 2 ऑक्टोबर मुंबई येणार आणि मंत्रालय घेरणार हे मात्र निश्चित. एकीकडे बघितलं तर कृषी मंत्र्यांकडून वारंवार शेतकऱ्यांविषयी अपप्रचार केला जातो, वक्तव्य केली जात आहेत. कुठेतरी सरकार देखील शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही असं देखील विरोधकांकडून बोललं जात आहे. चुकीचं आहे. मला वाटतं त्यांनी त्या संवेदना ठेवल्या पाहिजे. कृषी मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार मला वाटते फार चांगला असला पाहिजे, कारण त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे. देशातला आमचा पालकच म्हणजे मंत्री म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, तोच जर असा उठसूट जर हे करत असेल, वक्तव्य करत तर चुकीचं आहे. एकीकडे बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केलाय वाटलं, तर दुसरीकडे कुठेतरी बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा या लाडक्या बहिणीवर खर्च करते तो केलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण आज 56,000 कोटीचं जे बजेट जाहीर केलं त्याच्यामध्ये 50,000 कोटी हे टेंडरचेच आहे, म्हणजे बांधकामाचेच आहे. त्याची गरज नाही. शक्तीपीठ असेल, अधिक काही गोष्टी आहेत, त्याची गरज नसताना आपण करतो आहे ना. तुम्ही जर आज पुऱ्या महाराष्ट्राचा जर थोडा दौरा केला तर काही शहरामध्ये रोड उकरून नवीन रोड केल्या जातं आणि काही शहरात रोडच सापडत नाही, काही गावात जायला रस्ता नाही आहे. ही मोठी विषमता आहे. अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज आता रद्द होत आहे, तर मोठ्या प्रमाणावरती सरकारकडून रद्द केले जात आहे. तर कसं बघताय या गोष्टी? क्राईम आहे, ते क्राईमच्या विरोधात आम्ही जाऊ. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उद्या विजयी मेळावा होतोय. अनेक दिवस मतभेद होते, मनभेद होते, तर उद्या एकत्र येत आहेत, तर कसं पाहताय या गोष्टीकडे? ते मुद्द्यासाठी एकत्र येतं याचा आनंद आहे, त्यांचं अभिनंदन पण आहे. आणि जसे ठाकरे कुटुंब 20 वर्षानंतर एकत्र येतं, तसं माझ्या शेतकरी शेतमजुरांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा काही फरक पडेल असं वाटतं का? ते काय मी संशोधक नाही आहे. नक्की. तर हे होते बच्चूभाऊ कडू. शेतकरी प्रश्नावरती आम्ही ठाम आहोत आणि पुढेही आंदोलन करणार आहोत असं ठाम मत बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.